मला वाटेल ते बोललात, माझ्या मुलांना बोललात. आमची बुद्धी, आमची वागणूक, आमचा पैसा, आमची श्रीमंती, काय म्हणाला होतात बरं? तुम्हाला तुमच्या श्रीमंतीचा खूप माज आहे म्हणाला होतात की नाही? मग कशाला पाठवताय तुमच्या मुलीला या श्रीमंतांच्या वेड्यांच्या घरात? या माजोरड्या लोकांच्या घरात नका उद्ध्वस्त करू तिचं आयुष्य. खरंच सांगते, खूप वाईट माणसं होतं मी, आहे की नाही? अय्या, का आम्ही चांगली माणसं आहोत हे तर पटलंय तुम्हाला. तुमची ही चूक मान्य आहे का तुम्हाला? नशीब. हे तुम्हाला हार्ट अटॅक आला होता ना? मग आता बरं, पण बरं आहे म्हणजे हार्ट अटॅक नंतर तुमचं अगदीच हृदय परिवर्तन झालं वाटतं. कारण पूर्वी काय काय बोलला होतात. माझे संस्कार काढले होते. कसं मी माझ्या मुलांना योग्य शिकवलं नाही. माझ्या वागण्यातून बोलण्यातून मुलांना संस्कार द्यायला मी कशी कमी पडले असं म्हणाला होता. आईचं काम फक्त मुलांना मोठं करणं नसतं, त्यांना एक चांगला माणूस बनवणं असतं आणि ते तिने आपल्या वागण्यातनं शिकवायचं असतं. आणि तुमच्या मुली म्हणजे संस्काराच्या पुतळ्या आहेत असंही म्हणाला होता. अहो, आमच्या मुली इतक्या चांगल्या आहेत ना, ज्या घरामध्ये जातील सोनं करतील सोनं. आम्ही चांगलेच संस्कार केलेत आमच्या मुलींवर. तुम्हीच संस्कारात कुठेतरी कमी पडलाय. आहेत की नाही? व्हॉट अन आयरनी. आतल्या गाठीच्या निघाल्या हो त्या. खोटं बोलल्या तुमच्याशी, फसवलं तुम्हाला काय तुमच्या त्या काय नाव त्या कंडक्टरचं, सुभाष रावांना, त्यांना बापाला फसवलं. आणि वडिलांच्या काळजाचा तुकडा आहेत ना मुली, आहेत की नाही? मग त्यांना काही सांगितलं नाही, त्यांच्यापासून लपवून ठेवलं. इतकंच नाही, माझा एकही शब्द पडू न देणारी माझी मुलं माझ्या विरोधात जाऊन माझ्या नकळत हे इतकं सगळं करायला लागली. आता मला सांगा, परब कॅटरिंगच्या MD प्रमिला परब, संस्कारात खोट कोणाच्या आहे हो, तुमच्या की माझ्या? खरं खरं सांगायचं. तुम्हाला शपथ आहे माझी. मुली खोटं बोलल्या, सगळं लपवून ठेवलं, मला पण खूप वाईट वाटलं होतं. त्यांच्या पप्पांनी तर बोलणंच टाकलं मुलींशी. स्वामी कृपेने आता सगळं ठीक आहे. शेवटी पोटच्या पोरी आहेत ना, त्यांचं सुख ते आपलं सुख. कसं आहे ना, आमच्या मागच्या पिढीने फक्त कष्टच केले आणि आम्ही पण तेच करतोय. तुमच्याकडे एवढा पैसा आहे ना, तो आम्ही कधी पाहिलाच नाहीये. तर जी गोष्ट आपण पाहिलीच नाही तिचं काय सुख असतं आम्हाला काय समजणार ना. पण आमच्याकडे जे पण काय आहे ना, आम्ही ते जपून ठेवतो. समाधान मानतो जे आहे त्याच्यात. मी तुम्हाला बोलले, पण ते रागाच्या भरात बोलले होते. मी आमची गरिबी काढली. मी माझ्या नवऱ्याच्या आणि कुटुंबाच्या बाजूने बोलले. तेव्हाही जे एका बायकोनी आपल्या नवऱ्यासाठी करायला हवं तेच मी केलं आणि मी माझ्या मुलीच्या सुखासाठी इथे आले. एका आईने आपल्या लेकीसाठी जे करायला हवं तेच करायला आले. माझी चूक झाली, मला माफ कर. ठीक आहे, हरकत नाही. दोन घरातल्या एका मुलाला आणि मुलीला एकमेकांशी लग्न करायचंय आणि यात एक घर वरचढ आणि दुसरं कमी असं अजिबात नाहीये. आणि असं असताना यांनी तुझ्या पायावर डोकं ठेवून माफी मागायची काही गरज नाहीये.
कळत न कळत तुझा अपमान झालाय हे मी नाकारत नाही आई, पण त्या त्यांचा अपमान विसरायला तयार आहेत ना. मग तू सुद्धा ऍटलिस्ट प्रयत्न करू शकतेस ना. त्या सुद्धा आई आहेत अगं, आणि त्यांनी तुझ्या पायावर डोकं ठेवून तुझी माफी मागितल्यावर तू तुझा झालेला अपमान विसरणार आहेस का? मी मागतो तुझी माफी. माझं चुकलं, मला माफ. जय प्लीज. का? मी का नाही? मी तुझ्या आणि त्यांच्याही पाया पडायला तयार आहे. आईच्या पाया पडण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. मी सगळ्यांच्या वतीने तुझी माफी मागतो. माझं चुकलं. गौतम पुन्हा काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल या भीतीने त्याच्या सुखासाठी मी हे सगळं लपवलं. मी तुला विश्वासात घेतलं नाही, ही चूक झाली माझी. प्लीज मला माफ कर. जय प्लीज डोंट एम्बॅरस मी मोर. आणि काकू, या सगळ्यात तुमच्या नातेवाईकांसमोर भर लग्नात तुमचा अपमान झाला, तुमची बदनामी झाली, आणि मला मनापासून दुःख होतं या गोष्टीचं. ओ नाही नाही, उठा उठा. नाही नाही, उठा उठा. गौतमचं सुख आसावरी बरोबरच आहे. त्याला तिच्याशीच लग्न करायचं आहे. गौतमसाठी आसावरीला या घरची सून म्हणून ऍक्सेप्ट कर.